अभी अपने को भरने का है CNG। प्रेशर नहीं भर रहा हूँ मैं, क्योंकि मैंने बहुत सारे वीडियो देखा है CNG में प्रेशर भरने के बाद क्या प्रॉब्लम होता है। प्रेशर भरना चाहिए, कभी दूर का सफ़र है, अपने को दूर जाना है कहीं, तो प्रेशर भरना ज़रूरी है, क्योंकि गैस ज़्यादा टाइम तक जाता है। अभी ऐसे नॉर्मल भरने का 1-2 बजे फिर एक बार 100-200 रुपये का भरने का, बस बात खत्म। यहाँ पे ना एक मेट्रो ब्रिज बनने जा रहा है। मैं तो कहता हूँ मेट्रो ब्रिज से ट्रैफिक का सलूशन नहीं निकलेगा। मेट्रो ब्रिज के जगह पे ब्रिज बनाना चाहिए गाड़ियाँ चलने वाला, तब जाके ट्रैफिक का समाधान मिलेगा। नहीं तो ऐसे इतना ज़्यादा ट्रैफिक मेट्रो ब्रिज बना के मेट्रो चला के कोई फ़ायदा नहीं है, उससे कोई लाभ नहीं मिलने वाला है। आप ब्रिज बनाओ, क्योंकि ब्रिज के ऊपर से जाएंगे तो ट्रैफिक ज़्यादा जाम नहीं होता है। अब क्या करें, बन ही नहीं रहे। मैं तो कितना बताऊँ, गाडी आगे लेतो सर बाद में। तर आता मी कोरेगाव पार्कमध्ये आलो आहे। इथं आता 10-15 मिनिट झालं बसलो आहे, पण प्रॉब्लेम असा आहे, स्वारगेटच्या पलीकडून भाडं घेऊन आलो होतो कोरेगाव पार्कचं। कस्टमर म्हणते लवकर जाऊ द्या, लवकर जाऊ द्या, एवढं दिमाग खराब होतं त्या टायमाला, आणि ते कसं लवकर जायचं तेच कळेना मला। एवढं सिग्नलवर थांबलं, म्हणलं भैया जाऊ दे की काय, डोकं आपण घ्यावं काय। सिग्नलवर थांबले, आता ट्रॅफिक एवढं असते, कसं गाडी पळवायचं, आणि त्या गाडी पळवण्याच्या नादामध्ये आपलं काही नुकसान झालं, दुसऱ्याचं काही नुकसान झालं, त्याचं जिम्मेदार कोण, आपणच राहावं लागते। डोकं तर एवढं खराब होते, पण जाऊ दे म्हणतो, उगं त्यांचं ऐकून एका कानानं ऐकायचं, एका कानानं सोडायचं, आणि आपलं निवांत चालू द्यायचं, व्यवस्थित आपलं जसं चाललंय तसं त्या प्रकारे चालू द्यायचं। जास्त घाई गडबड केलो, कस्टमर मागणं म्हणते, आणि लोकेशनला पिकअप करायला गेल्यावर भैया 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा, 3 मिनिट थांबा, 5 मिनिट थांबा, असं करणं। आता त्यांना उशीर होते तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी टाईमवर निघाय नाही, त्यांना माहिती आहे एवढं ट्रॉफिक असतंय। आता ते निघाले म्हणून का ट्रॉफिकवाले साईड व्हा, मॅडम येतात साईड व्हा, असं करतात ना, काय तर येण्यासारखं धंदे काय। पण कंट्रोलमध्ये राहावं लागते, का करावं, उगा ऐकून न ऐकल्यासारखं एका कानानं ऐकायचं, हो म्हणायचं, आपलं तेवढंच काय करावं। आता निवांत मागणं मॅडम लोक म्हणतात जरा लवकर जाऊ द्या म्हणून, आपण कोणीही रिक्षावाले फास्ट पळवायला जाताना नुकसान करून घ्यायचं, हो असं करू नका। सरळ सांगायचं मॅडम टाईम लागते, ट्रॉफिक आहे, सिग्नल आहे, ते फास्ट पळवा, इथे काय रेसमध्ये उतरलो नाही, आपण हायवेला उतरलो नाही, ज्या प्रकारे चालले त्याच प्रकारे जावं लागते म्हणून सांगायचं। मागून वट करू नका म्हणून सांगायचं, हो, नाहीतर पळवी चाल तुम्ही दणकून आणि ठोक चाल कुणाल तर मग सगळंच गेलं, घरी बसावं लागतं जाऊन। जास्त नुकसान झाल्यावर मग दुसरीकडे जाऊन बसावं लागतं। असं होऊ देऊ नका, आपलं निवांत करून खायचं विषय आहे। निवांत म्हणजे व्यवस्थित चालवायचं गाडी,